आदिशक्तीचे रूप असलेल्या कन्यांना सुसंस्कृत बनवा. पंडित प्रदीप मिश्रा. माता भगिनींचे रक्षण करण्याचा आमदार सुहास अण्णा कांदेंचा संकल्प. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात उपवास व्रत वैकल्यांपेक्षा आदिशक्तीचं रूप असलेल्या मुलींना शिक्षण देऊन सक्षम सुसंस्कृत बनवा. भ्रूणहत्या होणार नाही, कुठल्याही बालिकेवर अत्याचार होणार नाही. माता भगिनींचे रक्षण करू असा संकल्प करा, असा हितोपदेश शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. येथील मनमाड नांदगाव रस्त्यावर 40 एकरात 7 दिवसांपासून सुरू असलेल्या कथा मालेच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. आमदार सुहास कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या महादेव नगरीच्या भव्य शाबियान्यात झालेल्या महाशिवपुराण कथेला 7 दिवसात रोजच्या 2.5 ते 3 लाख भाविकांच्या उपस्थितीने या कथा वाचनाचा लाभ घेतला. एखाद्या मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. कथा सांगतेच्या वेळी आयोजक आमदार सुहास कांदे, सौ अंजुम कांदे यांच्या भावुक झाले. तसेच नजीकच्या काळात महाशिवपुराण कथा मनमाडला येण्यासाठी पुन्हा तारीख देण्याची गळ घातली. श्री पंडित मिश्रा यांनीही नेटके आयोजन कुठे अनुचित प्रकार व अन्य प्रकारची गैरसोय झाली नसल्याचे पुन्हा यायला आवडेल असे सांगितले. आमदार सुहास कांदे यांनी जाहीर करताच उपस्थितांनी दाद दिली. यावेळी आयोजक आमदार कांदे यांच्या यशस्वी नियोजनाबद्दल पंडित प्रदीप मिश्रा यांनी श्री विठ्ठलेश सेवा समिती सिहोर मध्य प्रदेश समितीतर्फे श्री कांदे दाम्पत्यांचा सत्कार केला. आमदार श्री कांदे यांनी ही 100 वर्ष मनमाडच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली हा मनमाडकरांचा आशीर्वाद आहे. 5 वर्षात धर्म, जात पात, पंथ, पक्ष विरोधक असा भेदभाव न ठेवता काम केल्याने नांदगावकर जनता माझ्या सोबत राहील असा दावा केला. 7 दिवसात सुरू असलेल्या या महाशिवमहापुराण सोहळ्यात भाविकांसाठी भंडारा सुरू होता. त्यात 5 लाखांहून अधिक भाविकांनी भोजनासह प्रसादाचा लाभ घेतला. वाहनतळापासून कथास्थळी येण्या जाण्याची मोफत बसची सुविधा होती. डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णवाहिका सुविधेमुळे अनेकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळाला. दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था D झोनमध्ये करण्यात आली होती. नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.